रुपयाची एसआयपी आपल्या 10,000 रुपयाच्या एसआयपीला कशी मागे टाकू शकते आपण हे बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर 2,000ची एसआयपी जिला आपण 1,000 रुपयाचे स्टेपअप करणार आहोत आणि त्याचे रिटर्न्स आपण 10,000 रुपयाच्या रेग्युलर एसआयपी सोबत कम्पेअर करणार आहोत. आणि या इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स मध्ये आपण 15%चा सीएजीआर कन्सिडर केलेला आहे. तर 5 वर्षांमध्ये 10,000च्या एसआयपी मध्ये आपले बनतात 9 लाख रुपये आणि तेच 2,000च्या बनतात फक्त आपले 3.5 लाख रुपये. पण जर हीच इन्व्हेस्टमेंट 10 वर्ष चालवली आपण तर इकडे आपले 27 लाख रुपये बनतात आणि इकडे आपले 15 लाख रुपये बनतात. 15 वर्षात 10,000च्या एसआयपी मध्ये 62 लाख रुपीजचा कॉर्पस क्रिएट होतोय आणि 2,000च्या एसआयपी मध्ये 41 लाख रुपीजचा कॉर्पस क्रिएट होतोय. 20 इयर्स मध्ये आपला 10,000च्या एसआयपी मध्ये 1.32 सीआरचा कॉर्पस क्रिएट होतो आहे आणि आपल्या 2,000च्या एसआयपी मध्ये 1 सीआरचा कॉर्पस क्रिएट होतो आहे. पण तेच कन्सिस्टन्सीची जादू बघा मित्रांनो, कंपाऊंडिंगची जादू बघा. 30 वर्ष जर तुम्ही सातत्याने इन्व्हेस्टेड आहात तर 10,000च्या एसआयपी मध्ये तुम्ही 4.6 सीआरचा कॉर्पस क्रिएट करणार. पण तेच 2,000च्या एका छोट्याशा एसआयपीचा तुम्ही 5 सीआरचा कॉर्पस क्रिएट करणार आहात. तर कधीही लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट मध्ये टाइम पिरियड खूप महत्वाचा आहे. तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहणं फार महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे आणि अर्ली स्टार्ट देखील तेवढाच महत्वाचा आहे. तर तुम्ही सुद्धा जर 1 वर्षांपासून 2 वर्षांपासून एसआयपी करायचा प्लॅन करताय पण अजून जर एसआयपी स्टार्ट नसेल केली तर इमिजिएट ताबडतोब मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची एसआयपी मात्र नक्की स्टार्ट करून घ्या. थँक्यू सो मच.